जय भोलेनाथ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहताय गणादा ट्रॅव्हलर. आणि आपण जातो आज श्री महाकालेश्वरचं दर्शन करण्यासाठी उज्जैन येथे. उज्जैन हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं पहिल्या स्थानचं ज्योतिर्लिंग आहे. त्या तिथं आल्यानंतर तुम्ही कुठल्या मंदिरात जायचं, कुठं दर्शन करायचं, रूम कुठं घ्यायची, काय पाहायचं, या सर्वांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. तर पण भाई आमच्यासोबत एक कांड झाला ना तो गाडीचा, तो पण तुम्हाला बघायला भेटणार, शेवटपर्यंत बघा. तर मंडळी विषय असा झालाय, अचानक ठरलं आपल्याला जायचं कोकणला, पण कोकणचा प्लॅन कॅन्सल करून डायरेक्ट कोरमला आपण जाऊ महाकालचं दर्शन करायला उज्जैनला. तर आपण आता येऊन थांबलो इथं. गाडीचं पेट्रोल भरूया पहिलं. तर साधारणतः 700 किलोमीटर अंतर प्रवास करायचा आहे. तर आता वन साइड डायरेक्ट जायचं आपल्याला उज्जैनला महाकालचं दर्शन करायला. उद्या कामाला आपण सुट्टी घेतलाय, तर शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवसात आपलं उज्जैन, ओंकारेश्वर, मामलेश्वर सगळं होणार आहे. तर चला आता निघूया महाकाल दर्शनाला. काहीतरी कांड झालंय भाई, सगळं डिझेल गळायला लागलं. सॉरी, पेट्रोल. प्रॉब्लेम असतो. पाटील माझ्या नावावर नका बोंबलो काय बी. ठीक आहे. बाहेर लागली ती ओव्हरलोड झालं गाडीला, जास्त झालं पेट्रोल. तो इकडे रात्री आपण 11 वाजता निघलो होतो साधारणतः लोहगाव मधून. आपल्याला बाउंड्री पार करता सकाळ 7 वाजली. तुम्ही बघू शकता, हे आपण एमपीच्या बॉर्डर आलो. अशा प्रकारचे लोक आपल्याला आढळून येतात. इकडच्या लोकांचा विषय डेंजर आहे. इकडचं हॉटेल भाई डेंजरच आहे. मग तुम्ही बघू शकता जरा आपल्याकडचे हॉटेल कसे असतात आणि इकडचे हॉटेल कसे असतात. बसण्याची इकडची पद्धत बघा, बाजा टाकून बाजावर आपलं बसायचं असतं. आपण अजून थांबायचे आपल्याला नाश्त्यासाठी, कारण आपलं अंतर भाई लय बाकी आहे अजून. आताच आपण मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर येऊन पोहोचलोय आता. उज्जैन येथे पोहोचता आपल्याला सायंकाळ झाले होते. आणि आता तुम्ही बघू शकता आपण हा कॉरिडोरच्या परिसरात आलोय. तिथे गाडी पार्किंग करायची. आपण जे थोडंसं दूर गेलं की आपल्याला 1000 रुपयामध्ये बार्गेनिंग करून मस्त रूम भेटली. फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर पार्किंग पासून रूम भेटल्यामुळे काय आपल्याला जास्त वेळ लागला नाही. तुम्ही बघू शकता 1000 रुपयामध्ये 1 नंबर रूम आपल्याला भेटलेला आहे. थोडंसं बार्गेनिंग करावं लागले, पण ठीक आहे, विषय होऊन गेला आपला इथंच. महाकुंभ वेळेच्या वेळी आपलं तर उज्जैनचं स्वारी झाले होते, पण आपल्यासोबत आपले 2-3 मित्र होते, त्यांचं झालं नव्हतं. तर म्हणलं चला आपण ह्या वेळेस जाऊन येऊ. तर संध्याकाळ झालीच आपल्याला पोहोचता आपण आता येऊन कॉरिडोरच्या परिसरात थांबलोय. तुम्ही तर बघू शकता, तुम्ही चप्पल वगैरे बाहेर काढू शकता. ह्या वेळेस ना बाई तर एवढी स्ट्रिक्ट केलंय, तुम्हाला मोबाईल वगैरे घेऊन जायला आतमध्ये काही अलाउड नाही. पण तुम्ही जर VIP दर्शन करत असेल तर तिकडे तुम्हाला अलाउड आहे. तर 250 ते 500 रुपयापासून दर्शन चालू होतात. आता आपण इकडे चाललोय, इकडे मोबाईल ठेवायला चाललोय. इथून प्रवेशद्वार आहे मुख्य. आतमध्ये आपलं 10-20 मिनिटात दर्शन होऊन गेलं, कारण गर्दी नव्हती. आपण फ्रायडेला गेलो होतो. बाहेरच्या परिसरात आलं की हा तुम्हाला भरपूर मोठा परिसर बघायला भेटेल. जिथं शिवशंकराच्या विविध प्रकारचे तुम्हाला दृश्याचे जे आहेत ते इथं रेखाटलेले आहेत. तुम्ही बघू शकता ते प्रसंग. समोर गेलं की तर रावणाचा पण एक प्रसंग आहे. कॉरिडोरचा परिसर फिरता तुम्हाला कमीत कमी 1 ते 2 तास लागतातच. मग तिथून पुढचा एक तुम्हाला जे आहे ते रामघाट म्हणून आहे. शिप्रा नदीच्या किनाऱ्यावर जो घाट आहे तिथं तुम्ही जाऊ शकता. तिथं पण ना 1 नंबर बघण्यासारखं आहे. तुम्ही इथं बघू शकता, इथं अजून एक शंकराच्या मूर्ती आहे. तिथं जो प्रसंग दाखवलेला आहे. आणि तिथून तुम्ही सायंकाळ व्हायच्या आधी ते तुम्ही बघताय रामघाट, इथं जाऊ शकता. संध्याकाळी इथं लेजर शो 1 नंबर असतो, तुम्ही तो बघू शकता 1 नंबर. से भगवान का श्रृंगार किया जाता है, क्योंकि महाकाल की तरह भस्म अविनाशी और अपरिवर्तनीय होता है। इस आरती की शक्ति और महिमा ऐसी है कि भक्तों के सारे पाप समाप्त हो जाते हैं। केवल इतना ही नहीं, उज्जैन वो नगरी है जहां मानव शरीर पूरे ब्रह्मांड के साथ सामंजस्य स्थापित करता है। यत् पिंडे तत् ब्रह्मांडे, अर्थात जो कुछ मानव शरीर में है वही ब्रह्मांड में भी विद्यमान है। ब्रह्मांड के सृजनकर्ता महाकाल के आशीर्वाद से मैं शिप्रा आपको उज्जैन तथा महाकाल की शक्ति, भक्ति और मुक्ति की गाथाएं सुनाती रहूंगी। काल का प्रवाह अनंत है, इसलिए जब तक महाकाल है मैं यूं ही उज्जैन की स्मृतियों को अपने आंख में समेटे बहती रहूंगी।
आता ओंकारेश्वरला जायचं आपल्याला. त्याच्या आधी पहिलं जर इथलं काळभैरवनाचं दर्शन घेणं गरजेचं असतं. गाडी बस आलो होतो बाई, गाडी आतमध्ये बघू शकतो तुम्ही, सगळं धोक्यान कसं नियोजन झालंय, का तो काय दिसत नाही. तिकडं बेकार थंडी पडले, बाहेर नसतात बर्फ पडल्यासारखं जाणवते. तर आता उरकून पटकन निघायचं आता. आता आपण येऊन पोहोचलोय काळभैरवनाथ मंदिरापाशी. मी पाठीमागे जागा बघू शकता, इथं तुम्ही गाडी वगैरे पार्क करू शकता. पलीकडे लावले तरी 50 रुपये पार्किंगचे चार्जेस घेतात, तिकडे पण लावू शकता. काळभैरवनाथ मंदिर हे महाकाल मंदिरापासून 3 ते 4 किलोमीटर किंवा ऍटलीस्ट 5 किलोमीटर भरते. सकाळ आलं तर काही गर्दी नसते, आणि 10 नंतर तुम्ही याचाल तर गर्दीची बाई पडमार सुरू होते. तर आता आपण आलो, तुम्ही बघू शकता आपलं गँग चालतंय. इथून काय मला घ्यायचं आपलं तर इथं घेऊ शकता. चला. काळभैरवनाथाच्या दर्शनासाठी आल्यानंतर आपल्याला बाईत अशा दोऱ्या दिसतील बांधल्या, तर ही लोकांचा गैरसमज आहे निव्वळ. एवढ्या सगळ्या आपण आलो तर गर्दी अजिबात नव्हती. मग काय, तिथून आपण एक ताट घेतलं मस्तपैकी काळभैरवनाथाच्या दर्शनासाठी. तुम्ही तर बघू शकता सकाळी आपण सूर्यास्त होण्याच्या वेळीच आलेलो आहे. मस्तपैकी दर्शन होतंय आपल्याला. यावेळी काही सुद्धा गर्दी नाही लाईनीत. तर चला, थोडेफार लोक आले आहेत, आतमध्ये जाऊ. आतमध्ये जाऊन मंदिराचा जो परिसर आहे तो संपूर्ण निहाळून पाहू. आतमध्ये शिरलो, हे मोठं तुम्ही गेट आहे बघू शकता. याच्या आतमध्ये गेले की राईट साईडला एक आपल्याला दत्त मंदिर लागतं, आणि तिथं एक मोठी दीपमाळ लागते. संध्याकाळी इथं 1 नंबर विषय असतं. म्हणजे ते जिथले जे पुजारी आहेत किंवा जे पहारेकरी आहेत ते या दीपमाळेवरती चढतात आणि पूर्ण दीपमाळेवरती दिवे लावतात. आपण जर सकाळी आलो त्याच्यामुळे आपल्याला तो काही प्रसंग भेटला नाही पाहिला. भाई इथं आल्यावर लोक हे धागे बांधतात, तर हे धागे बांधायची गरज नाहीये इथं. आता हे दादा आपल्याला सांगतात भैया इसके पीछे का रीजन क्या है, ये लोग जो बांधते हैं. या ये हाथ पे बांधने का धागा रहते हैं, ये रक्षा सूत्र बाबा बचाते हैं इससे, नजर बुरी बलाओं से बचाते हैं. तो ये लोग भाग्य क्या धागे यहाँ पे बांध जाते हैं, ये हम काट के फेंक देते हैं. ये इधर देखो, ये सब काट के हम फेंक देते हैं. तुम वहां से 10-10 रुपए के खरीद के लाओगे, यहाँ बांधने का उसकी जरूरत नहीं नहीं बांधने है. आपको. तुम अपने घर जाके बीबी बच्चों को हाथ पे धागा बांधने की जगह है. लोग आंटी सब इतने भाई कि कुछ मत बोलो. यहाँ पे देखो पूरा भरा है. ये तो छोड़ो, अगर आप बाहर जाओगे ना तो जो इतना दिखेगा आपको, पूरा का पूरा लॉबी भरा हुआ है. तो ये भाई ने बताया हमको इसके पीछे का राज क्या है. तो चलो हम अब अंदर जाते हैं. थँक्यू भैया. आता आपण मंदिराच्या परिसरात येऊन थांबलोय. ताट वगैरे घेतलं होतं. इथं अशी प्रथा आहे की तुम्ही काळभैरवनाथ मंदिरात येत असेल तर येताना मद्य अर्पण करू शकता. इथं परंपरेनं प्रथा अशी आहेच, पण आपण काही आणलं नाही कारण जवळच्या परिसरात आपल्याला ते भेटत नाही. तर आपल्याला त्यासाठी बाहेरूनच विकत घ्यावं लागते. तुम्ही बघू शकता काळभैरवनाथाचं आपल्याला सुंदर दर्शन सकाळ झालंय. इथं तुम्हाला कॅमेरा अलाउड आहे, पण मेन मंदिरात महाकालेश्वरच्या इथं कॅमेरा अलाउड नाही. तर आता आपलं काळभैरवनाथचं पण दर्शन झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता सकाळ कसं मस्तपैकी दर्शन झालंय. तुम्ही तर जर येता तर हे धागे बांधायची गरज नाही आहे मित्रांनो. एवढं बी अंध बनवू नका की तुम्हाला लोक काय सांगितलं तुम्ही त्याचा वापर करताल. तर हे विषय इथं बांधायचा नाही, तुम्ही हातात तुमच्या बांधू शकता. हे 8 वाजता आपलं दर्शन उरकून आपण जातो खंडवा जिल्ह्यात असलेल्या ओंकारेश्वर मंदिराकडे. साधारणतः 150 किलोमीटरचा आपला प्रवास असतो. तर आपल्याला पोहोचता 3 ते 4 तास आरामात जातात, कारण रस्ता थोडा घाटाचा पण आहे. पोहोचता 1 वाजले आपल्याला. तुम्ही बघू शकता ही नर्मदा माता म्हणजे नर्मदा नदी आहे, आणि इथून आपल्याला थोडासा बोटीमध्ये प्रवास करायचा आहे. इथे एक ओम आकाराचा डोंगर आहे मोठा, मी तुम्हाला तो पण दाखवणार आहे. जे ओंकारेश्वर मंदिर आहे ते याच डोंगरावर वसलेलं आहे. तर चला आता तुम्हाला तो डोंगर दाखवतो. इथली पौराणिक कथा अशी आहे की राजा मांधाताच्या तपश्चर्येमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी या स्थानाला ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाऊ लागले. तुम्ही बघताय हा जो ओम आकाराचा डोंगर आहे याच्यावरतीच ओंकारेश्वर मंदिर आहे, आणि इथं 3 नद्यांचा उगम होतो. एक तर ही जी आहे ती नर्मदा नदी, वरून एक येते ती एक नदी, आणि आपण पलीकडे गेलं तिकडे पाहतात त्रिवेणी संगम इथं होतो. तुम्ही बघू शकता हे ओंकारेश्वर मंदिर आहे. आता आपण राईट साईडला जाणार. इथं बोटचे त्याचे पैसे दिलेले आहेत 100 रुपये पर पर्सनचे, आणि इथं साधारणतः तुम्हाला 3 ते तास तर 2.5-3 तास आरामशीर वेळ जातो. त्याच्यामुळे इथं येताना जेवण वगैरे करून. ओंकारेश्वर आणि ममलेश्वर येथे मिळून टोटल 68 तीर्थक्षेत्र आणि 108 पूर्ण शिवलिंग आहेत, ज्यात 2 ज्योतिर्लिंगाचा समावेश होतो. इथं ओंकारेश्वर हे नर्मदा नदीच्या किनारी वसलेलं मंदिर आहे. ममलेश्वर ज्योतिर्लिंग, ज्याला अमरेश्वर ज्योतिर्लिंग देखील म्हणतात, हे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचाच एक भाग असून ते नर्मदा नदीच्या दक्षिण तीरावर आहे. तर उत्तर तीरावर ओंकारेश्वर आहे. दोन्ही मिळून एकच ज्योतिर्लिंग आहे, जे मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात येते. इंदोरवर तुम्ही आल्यानंतर इकडचे खास पोहे खाऊ शकता, आणि मेन म्हणजे इकडचे ना बाई मक्याची भाकरी, सरसो का साग, आणि तिथं जे भेटतं ना पनीर 1 नंबर असतं. इकडचं खाद्य तुम्ही चांगल्या प्रकारे खाऊ शकता, जे पोटाला पचण्यासारखं आहे. आणि महाराष्ट्रातला पेढा बाई इकडे पण प्रसिद्ध आहे.
तर चला मंडळी, आता वेळ झाली ब्रेक घ्यायची. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.